निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. आपण प्रत्येक वेळेस जे जागृत स्थान असतात तिकडे तुम्हाला आम्ही भेट देऊन दाखवत असतो. तर आज हे पिंपळगुरवमधलं एक जागृत स्थान आहे, जिथं नरसिंह सरस्वती, बाळदत्त महाराज आणि स्वामी समर्थांचं मठ आहे. तर या मठाचे विश्वस्त परमपूज्य गुरुवर्य श्री मनोज दादा वेट पाठक हे आपल्याला या मठाची माहिती सांगतील. तर तुम्ही सर आपल्या भाविक भक्तांना या मठाबद्दल माहिती सांगा. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर 2009 साली या मठाची स्थापना केली गेली. अवघ्या या फोटोवर पहिली महाआरती सुरू केली होती. हा जो फोटो बघताय तुम्ही, या फोटोवर महाराजांची महाआरती सुरू झाली होती. मूर्ती अनुष्ठान ह्या नंतरचा भाग नंतरून आला. फोटोवर आरती सुरू करताना अगदी भाविक हे 15 ते 20 जण या ठिकाणी भाविक होते आणि त्या भाविकांच्या अनुषंगाने सगळे जेव्हा येत होते आरतीला 15-20 माणसं, तर आम्ही खडीसाखर आणि खोबरं हे आम्ही लोकांना प्रसाद म्हणून हातावर द्यायचो. त्या खडीसाखराच्या आणि खोबऱ्याचं रूपांतर अवघ्या अजून वर्षभराने कुठंतरी भात आणि वरणावर झालं आणि ते 2-3 वर्ष 2012पर्यंत ते भात वरण आम्ही प्रसाद म्हणून द्यायचो आणि लोकांची संख्या जेमतेम 20 वरून ती 50-60 वर पोचली होती. 100 लोकांपर्यंत ती संख्या झाली होती. 2014 पासून तर 2020 पर्यंत लोकांची संख्या 300 संख्या झाली आणि त्या महाप्रसादामध्ये वाढ झाली. म्हणजे महाराजांची आपण म्हणतो ती कृपा किंवा महाराजांना काहीतरी माझ्याकडून करून घ्यायचं असेल या हेतूने सुद्धा आम्ही सुद्धा सगळे सेवेकरी वर्ग माझ्या सकट सगळे आम्ही मठाबाबत प्रयत्नशील राहिलो आणि मग भात वरणावरून तो पोळी भाजी भात वरण आणि थोडंसं स्वादिष्ट एखादं बुंदी म्हणा स्वीट म्हणा ते ताटात या ठिकाणी ठेवलं गेलं आणि महाप्रसादाची सुरुवात मग 2014 पासून तर 20 पर्यंत म्हणजे आत्ता 26 पर्यंत संपूर्ण ताटामध्ये महाप्रसाद हा दिला जातो. आत्ता एवढ्यात काय झाले 2021 पासून तर 2026 पासून लोकांच्या भाविकांची संख्याही वाढली आणि महाराजांचा महाप्रसाद इथं करण्याची ताकद ही महाराजांनीच सेवेकरी वर्गांना दिली, आमच्या कुटुंबाला दिली. त्यामुळे महाप्रसादाची संख्या सुद्धा या ठिकाणी भाविकांची वाढली आणि महाप्रसादामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी या ठिकाणी वाढ झाली. आणि सर विशेष असं महत्त्व या मठाचं काय आहे? मठाचं विशेषमध्ये इथं जी भाविकांची संख्या वाढलेली आहे, इथं जी भक्तांची आपण म्हणतो ना मांदियाळी ही संख्या इथं जी वाढलेली आहे, तर या ठिकाणी दत्त महाराजांचा महामंत्र जो टेंबे स्वामींनी दिला आणि तो महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या विश्वकल्याणाच्या महामंत्राची टेंबे स्वामींनी स्थापना केली होती. तर तोच महामंत्र या ठिकाणी उपासना म्हणून लोकांना भाविक वर्गांना दिला जातो आणि त्या महामंत्राचं फल आत्तापर्यंत असं आहे, अनंत काळापर्यंत सर ते असं राहील की बाबा तो महामंत्र जो सात्विकरित्या जो भाविक भक्त या ठिकाणी मद्यपान करणार नाही, मांसाहार करणार नाही, अशा व्यक्तींनी ती जर उपासना या ठिकाणाहून घेतली तर त्या व्यक्तीला मनाची ऊर्जा या ठिकाणी वाढते. तुम्हाला माहिती की कलियुगामध्ये माणूस हा मनाने खचला गेलाय सर आणि त्या खचलेल्या मनाला उभारी देण्याचं कार्य हे दत्त महाराज या ठिकाणी कलियुगात करत आहेत. आणि तो महामंत्र जर प्रत्येकाने अर्धा तास 1 तास त्याला वेळ भेटेल तसा, त्याला काही वेळ नाही की सकाळीच बसलं पाहिजे दुपारीच बसलं पाहिजे किंवा त्या महामंत्रासाठी संध्याकाळीच बसलं पाहिजे, अवघा अर्धा तास त्यांनी कधी पण काढला तर त्याची उपासना फळाला जाते आणि दत्त महाराज कलियुगात सुद्धा प्रचिती देतात. ही या ठिकाणी विशेष या ठिकाणी या मठाचं त्या प्रकट रूपातल्या कार्याचं महत्त्व महाराज प्रत्येक वेळेस दाखवून देतात.
आणि सर मग वेळ आरतीची किंवा काही कार्यक्रम असतात विशिष्ट? गुरुवारी सर गुरुवारी दर गुरुवारी प्रति गुरुवारी आरती आहे. प्रति गुरुवारी 7:30ला आरती सुरू होते, 8ला आरती संपते. 8 नंतर 550-600 भाविकांचा महाप्रसाद या ठिकाणी वाटला जातो, प्रसाद बनवला जातो. वर्षभरातले कार्यक्रम जर म्हणले तर महाराजांचा प्रकट दिन तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तसं या ठिकाणी सुद्धा पुण्यामध्ये पिंपळेगुरूमध्ये जवळजवळ 2 ते 3 हजार भाविक वर्ग या ठिकाणी महाराजांच्या पालखीला असतात, प्रसादाला असतात. वारकरी संप्रदाय असतो, शिष्य वर्ग असतो, सेवेकरी वर्ग असतो. प्रकट दिनाचा उत्सव साजरा केला जातो. तसंच दत्त जयंतीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरी केली जाते. त्यावेळेला सुद्धा भाविकांची संख्या इथं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित भाविक असतात. आणि महाराजांची गुरुपौर्णिमा आणि महाराजांचा जन्मोत्सव, नृसिंह सरस्वती महाराजांचा दत्त जयंतीनंतर जो जन्मोत्सव येतो त्या जन्मोत्सवाला सुद्धा संख्या भाविकांची तेवढ्याच प्रमाणात आहे. दिवसेंदिवस भाविकांची संख्या सर वाढत चाललेली आहे. प्रति गुरुवारी जो आकडा आता 500 होता तो 2026ला ह्या वर्षी आकडा तो 600-650 क्रॉस झालेला आहे. महाराजांची प्रचिती घेण्यासाठी, इथली महाआरती अनुभवण्यासाठी, इथला महाप्रसाद चव त्याची चाकण्यासाठी, तो स्वाद त्याचा घेण्यासाठी लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि लोकांची संख्या दिवसेंदिवस महाराजांच्या कृपेने आणि महाराजांच्या छत्रछायेखाली महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती वाढत गेली. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्या भाविक भक्तांना माहिती दिली मठाची. तर तुम्ही नक्कीच या मठाला भेट देऊ शकता आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींची ही अतिशय मनमोहक मूर्ती आहे, तर तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि या जागृत स्थानावरती तुम्ही गुरुवारी प्रसाद ग्रहण करू शकता आणि सरांचं मार्गदर्शन प्राप्त करू शकता. श्री गुरुदेव दत्त.